अमरावती शहरातील नागरी प्रश्न चिघळत असताना आता मॉडेल रेल्वे स्टेशनच्या स्थानांतरणाला जोरदार विरोध सुरू झाला आहे। विदर्भ राज्य आंदोलन समितीने 11 डिसेंबर रोजी राजकमल चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन करत प्रशासनाला ठणकावून सांगितले, स्थानांतरणाचा निर्णय तात्काळ स्थगित करा। अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकाचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची चर्चा होत असतानाच सर्वसामान्य नागरिकांसोबत विदर्भ राज्य आंदोलन समितीही आता रस्त्यावर उतरली आहे। समितीच्या म्हणण्यानुसार मॉडेल स्टेशन स्थानांतरांच्या निर्णयामागे भूमाफिया आणि राजकीय माफियाचे कटकारस्थान दडलेले आहेत। विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्राचार्य PR राजपूत, शहर अध्यक्ष रियाज अहमद खान, रंजना मामर्डे, राजेंद्र आगरकर यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेत। मॉडेल स्टेशन न हलवण्याच्या मागणीसोबतच रेल्वे पुलाची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, इतवारा बाजारातील उड्डाण पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात यावे, अशा स्पष्ट मागण्या आंदोलन दरम्यान करण्यात आल्या। लोकप्रतिनिधी आणि विभागीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वारंवार आश्वासनं दिलीत, मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग शून्य असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। रेल्वे पूल बंद असल्याने शहरातील वाहतूक कोंडी अधिकच तीव्र होत असून लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे। मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात मोठे आंदोलन छेडले जाईल। अमरावतीच्या पायाभूत सुविधांचा प्रश्न सुटेल का? रेल्वे स्थानांतरणाचा निर्णय थांबविला जाईल का? आता सर्वांची नजर प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागली आहे। आज विदर्भ राज्य आंदोलन समिती व जय विदर्भ पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने इथे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की मॉडेल रेल्वे स्टेशन स्थानांतरित करण्याचं जे कट कारस्थान रचण्यात आलेलं आहे याच्या मागे भूमाफिया आणि राजकीय माफिया यांचा घाट आहे। यांना हे सर्व स्थलांतरण करून जमीन आपल्या कब्जामध्ये घ्यायची आहे, त्याच्यावर मलिदा खायचा आहे, तसंच बिल्डर लॉबीलाही आपलं स्वार्थ पूर्ण करायचा आहे। त्याच्यासाठी हे सर्व घाट रचण्यात येत आहे। दुसरी गोष्ट, लोकांना हे पुलियाची राहदारी बंद करून लोकांना वेठीस धरण्यात आलेला आहे। कारण लोकांची मानसिकता तयार व्हायला पाहिजे की जर हा पूलही इथून गेला आणि मॉडेल रेल्वे स्टेशन इथून चालला गेला दुसऱ्या ठिकाणी तर आपल्यासाठी चांगला सोयीचं होईल, म्हणून त्यांनी लोकांना वेठीस धरून ही राहदारी पुलावरची बंद केलेली आहे। यावर BNCचं आतापर्यंत कोणतंही एक्सप्लेनेशन नाही आहे की राहदारी का बंद करण्यात आलेली आहे। तसं ह्या पुलावर सर्वात लांब अप्रोचेस आहे, ते जसेचे तसे आहे, त्याला काही रिपेअर करायची आवश्यकता नाही। मधला जो पोर्शन आहे त्यालाच फक्त रिपेअर करायची आवश्यकता आहे। ज्याप्रमाणे वलगावमध्ये आपण स्ट्रेंथनिंग केलं वलगावच्या पुलाचं, त्याप्रमाणे यालाही स्ट्रेंथनिंग करण्यात येते आणि कमी खर्चामध्ये लवकरात लवकर ते पूर्ण होतं। आणि जर या पुलाची राहदारी सुरू करण्यात आली नाही ऑटोसाठी किंवा 4 व्हीलरसाठी तर आम्ही 8 दिवसानंतर उग्र आंदोलन उभारू।